राऊसाहेब, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून एक बातमी अशी येते आहे की काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री, यांनी एक मुलाखतीत विधान केलेलं आहे. राष्ट्रवादीतले साधारण 5 ते 6 आमदार अस्वस्थ आहेत, ते खासदार अस्वस्थ आहेत. ते काय करतील हे सांगता येत नाही, पण मोदी शहा त्यांच्या मागे हात धुवून लागले. बघा, शिवसेनेचे 6 खासदार फोडले. अस्वस्थ असणं वगैरे या गोष्टी का आम्ही मानत नाही. आपण मशाल चिन्हावर निवडून आलात, मग अस्वस्थ व्हायचं कारण काय? तुम्ही स्वीकारलंत ना, मशाल चिन्ह स्वीकारलं तुम्ही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचं नेतृत्व स्वीकारलं आणि तुम्ही निवडून आलात पक्ष फुटल्यावर. तसंच अजित पवार यांनी पक्ष फोडल्यावर माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालचा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तुतारी या चिन्हावर निवडणुकीत उतरला लोकसभेच्या. आणि मला वाटतं त्यांनी त्यांच्या 7 की 8 जागा निवडून आल्या, फार कष्टानं. या जागा सहज निवडून येत नाही ना. पवार साहेबांनी सुद्धा त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये वणवण फिरून खासदार निवडून आणले आणि त्यांनी कमी जागा, मला वाटतं त्यांनी 10 जागा लढवल्या आणि 8 जागा जिंकल्या, मला वाटतं 8. करेक्ट. अस्वस्थ व्हायचं कारण कोणाला असण्याचं कारण नाही. का अस्वस्थ आहे? आपण तुतारी चिन्ह स्वीकारलं, आपण शरद पवार साहेबांचं नेतृत्व स्वीकारल्यावर निवडून आलेलं आहे. आणि शिवसेनेचे खासदार असतील किंवा माननीय पवार साहेबांचे खासदार असतील किंवा महाराष्ट्रातले काँग्रेसचे खासदार असतील, तुम्हाला झालेलं मतदान आणि तुम्हाला जे लोकांनी निवडून दिलं आहे ते मोदी, शहा आणि फडणवीस यांच्या विरोधामध्ये मतदान करून तुम्हाला निवडून दिलं आहे. मग अस्वस्थ का होतं? कोणाला घाबरत आहे? काही कारण नाही ना. मला वाटत नाही की पण अस्वस्थ वगैरे कोणी नसतं. मोदी आणि शहा आणि इतर काही घटक हे दबावाचं राजकारण करतात आणि असे मासे आपल्या गळाला लावतात. पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ नेते आहेत, काँग्रेसचे नेते आहेत. त्यांच्याकडे असलेली माहिती त्यांनी नक्कीच माननीय पवार साहेबांकडे पोहोचवली असेल, एवढंच मी मानतो. राऊसाहेब, तुम्ही म्हणता की अस्वस्थ असण्यामध्ये काही कारण आमचे का? आता आमचे 6 गेले, कशा करता अस्वस्थ होते? नाही, अस्वस्थ होण्यामागचं मूळ कारण हा निधी असतो. कारण त्या मतदारसंघाचा विकास किंवा त्या कसला विकास करतायत? कसला विकास? 100 कोटी दिले तरी हे विकास नाही करू शकत. नरेंद्र मोदी वाराणसीचा विकास नाही करू शकले अजून. नागपुरात जाऊन बघा काय विकास आहे तो. कसला विकास? कसा विकास कोसळतोय तो बघा तुम्ही. नांदेडला काल पूल कोसळला, मिसिंग लिंक कोसळला, अख्ख्या राज्यभरात रस्त्यांवर खड्डेच खड्डे. हा विकास? कोणत्या विकासासाठी आणि अस्वस्थ व्हायचं कारण आहे? लोकांमध्ये राहायचं, पुढल्या निवडणुकीसाठी संघर्ष करायचा आणि आम्ही सत्तेत येऊ हा आत्मविश्वास ठेवायचा. 2029ला देशामध्ये इंडिया आघाडी सत्तेमध्ये येणार आणि महाराष्ट्रामध्ये 2029ला हे भ्रष्ट सरकार आम्ही उखडून फेकून देऊ, हा आमचा आत्मविश्वास आहे. अस्वस्थतेचं दुसरं कारण असं असू शकतं की एनसीपी, काँग्रेस या पक्षातल्या अनेक खासदारांच्या सहकारी संस्था, साखर कारखाने अशा संस्था आहेत. त्यामुळे साहजिकच या दबाव येतो. मग तुम्हाला माननीय पवार साहेबांकडून उमेदवारी लढताना जिंकताना हे आठवलं नाही का? आपण माननीय पवार साहेबांकडून व त्यांच्या पक्षाकडून उमेदवारी घेताना, त्यांच्याकडून कष्ट करून घेताना, किंवा आमच्याकडे जे 6 खासदार गेले पक्षाची उमेदवारी घेताना, उद्धव ठाकरे यांच्याकडून कष्ट करून निवडणुका जिंकून घेताना कोणाला काय वाटलं नाही का? वाटलं ना. काँग्रेस पक्षाचे सुद्धा जे खासदार निवडून आले त्यासाठी काँग्रेस पक्षाचेही कष्ट आहेत ना. मग राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील, इथे तेव्हा नाना पटोले अध्यक्ष होते, या सगळ्यांचे कष्ट आहेत. तेव्हा तुम्हाला अस्वस्थता का वाटत नाही? अरे बापरे, मी या पक्षात आलो तर माझे साखर कारखाने, सहकारी कारखाने काय जे आहेत ते अडचणीत येतील. आम्ही विरोधी पक्षात असताना तुम्ही आमच्याकडे आलेला आहात.
आम्ही सत्तेत नव्हतो हे तुम्हाला माहिती आहे. रावसाहेब, शरद पवारांनी एकनाथ शिंदेची भेट घेतल्यानंतर आपण टीका केली होती. त्यानंतरचा टायमिंग आहे तुमच्याकडनंही फडणवीसांची भेट घेण्यात आली. आमच्याकडनं म्हणजे कोणाकडून? आमदार आणि असं म्हणणं आहे की तुम्ही देवेंद्र फडणवीसांची भेट दिली, मग आम्ही त्याच्यावरती बोलत नाही. सोडून द्या, तो विषय काल झाला, तो विषय काल संपलेला आहे. माननीय शरद पवार साहेबांचं माझी काल चर्चाही झाली, सुप्रियाताईशी माझं बोलणं झालेलं आहे. आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या, बस. पण पण रावसाहेब, तुम्ही तुमच्या भेट ज्या भावना घेतल्यानंतर व्यक्त आव्हाडांनी केल्या, तुमच्यावर टीका केली की करू द्या ना. तुम्ही एनसीपीचे नेते तुमच्यावर टीका करतायत, शिंदे शिवसेनेचे मंत्री आमदार तेही टीका करतायत. त्यांचं असं म्हणणं आहे की संजय राऊत ह्या विषयात राजकारण आणू पाहत आहेत. नाही, राजकारण- संजय राऊत यांनी हे करू नये, परत ही भेट ही काही निव्वळ योगायोग होती असेल ना. अशा सगळ्या अनेक गोष्टी त्यांनी आम्ही म्हटलेल्या आहेत. आमच्या भावना म्हणजे व्यक्त असं केल्या. वाटतं की खरं तर एवढे मोठे नेते जर मला भेटत असतील तर इतक्या छोट्या मनाने टीका केली जाऊ नये. मी हा अजिबात कद्रूपणा झाला म्हणतात. मी हो ठीक आहे, कद्रूपणा आहे म्हणा, कद्रूपणा आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही एकनाथ शिंदेविषयी मी वारंवार सांगितलं, त्यांनी पक्ष सोडला आणि ते भारतीय जनता पक्षात गेले म्हणून आमचं भांडण नाहीच आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर त्यांनी दरोडा टाकला अमित शहांच्या मदतीनं, हे भांडण आहे. अजित पवार पक्ष सोडून गेले पवारांचा म्हणून भांडण्याचं कारण नाही. शरद पवारांच्या हयातीत त्यांनी स्थापन केलेला पक्ष अमित शहाच्या मदतीनं तुम्ही चोरताय, जशी राम मंदिराची लूट करताय तशी ही पण तुम्ही लूट केलीत. हा वादाचा विषय आणि हा वादाचा विषय सध्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा कायम ठेवला पाहिजे. माझ्यासारखा माणूस आहे हे अशा गोष्टी विसरत नाही, कारण आम्ही आमचं अख्खं आयुष्य बाळासाहेब ठाकरेंबरोबर गेलेलं आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचे मालक तुम्ही कसे काय झालात? तुम्ही कसे आईबाप झालात त्या पक्षाचे? किंवा पवारसाहेबांच्या पक्षाचे आईबाप पार्थ पवार, जय पवार, सुनेत्राताई पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांनी स्थापन केलेल्या पक्षाचे आईबाप होऊ शकतात का? आणि बाप आहे ना अजून तिकडे सिल्लोरोकला किंवा वायबी चव्हाण प्रतिष्ठानला बसलेला असतो. हे मिस्टर ते तुम्ही ज्यांची नावं घेतलीत ना माझ्यावर टीका करणाऱ्यांना, ही एक स्वाभिमानाची ठिणगी मनामध्ये असायला पाहिजे, ती आमच्यामध्ये आहे. पण कालचा जो विषय झाला त्यानंतर हा विषय आता बंद, नाही बघा, यापुढे असं हा नाही. विषय किंवा माननीय शरद पवार साहेब हे आमचे नेते आहेत, महाविकास आघाडीचे ते सुप्रीम लीडर आहेत. त्यांच्या मनात माझ्याविषयी कायम श्रद्धा आणि आदर हा राहिला आणि राहील. त्यांचे माझ्यावर प्रेम आहे. मला काल वाटलं की आम्ही अस्वस्थ झालो, ती मी अस्वस्थता व्यक्त केली. आणि काय एकनाथ शिंदे सांगतात आम्हाला कद्रूपणा. तुमच्यातला किती कद्रूपणा आतमध्ये कुठून भरला आहे, तो जर बाहेर काढला तर काय कराल तुम्ही? ज्या पक्षानं, ज्या उद्धव ठाकरेंनी तुम्हाला इथपर्यंत पोचवलं त्यांच्याविषयी तुम्ही काय कृतज्ञता ठेवली? नाही ना, त्यांनी हे बोलू नये. शरद पवार यांच्यासारखा नेता जेव्हा अशा व्यक्तीला भेटतो तेव्हा त्या व्यक्तीला प्रतिष्ठा मिळते. हे पवारसाहेबांचं मोठेपण असं माझं म्हणणं आहे. पवारसाहेब इतके मोठे नेते आहेत, ते जेव्हा एखाद्या गद्दाराला भेटतात किंवा गद्दार त्यांना भेटतो एखादा आमच्या दृष्टीनं, तेव्हा त्या गद्दाराला प्रतिष्ठा मिळते. ही एवढंच मत मी व्यक्त केलं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संदर्भात एक पत्र दिलं तुम्ही फडणवीसांना भ्रष्टाचाराच्या संदर्भात. काय नेमका भ्रष्टाचार आहे तिथे, काय? हे त्या भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, बरं का, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये शालेय साहित्य खरेदी झाली. नियम काय आहे? सरकारी किंवा 3 लाखाच्या वर खरेदी असेल, ई टेंडर काढा किंवा टेंडर काढा. या प्रकरणामध्ये एक जगदंब टेक्स्टाईल नावाची सोलापूरची कंपनी आहे. कोणत्याही टेंडरशिवाय 550 कोटीचं काम शालेय खरेदीचं या जगदंब कंपनीला देण्यात आलं. आणि अवाच्या सव्वादरानं हे प्रकरण हायकोर्टामध्ये गेलं. हायकोर्टानं कान उपटले. प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं.
सुप्रीम कोर्टाने जगदंबाला दरपत्रक ठरवून दिलं, या दरानं तुम्ही शालेय शिक्षण साहित्य पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना पुरवायचं. दर काय आहे? 239 रुपये. हा सुप्रीम कोर्टचं दरपत्रक आहे, सुप्रीम कोर्टाने दिलेला आदेश आहे. आणि महानगरपालिकेनं काय भावाने दिलेला आहे तर 894. म्हणजे एक नग म्हणजे 547 रुपयाचा फरक आहे. अशा तऱ्हेनं साधारण 550 कोटी रुपयाचा हा अपहार आहे. सुप्रीम कोर्टाचे मार्गदर्शक तत्त्व डावलून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आणि प्रशासनानं महाराष्ट्राच्या फडणवीस मंत्रिमंडळातील एका वरिष्ठ मंत्र्यानं एक फोन केला, दबाव आणला की हे काम यांना द्यायचं, टेंडर काढायचं नाही. हे बेकायदेशीर आहे, हा भ्रष्टाचार आहे. आणि संबंधित मंत्र्याला ताबडतोब त्या दिवशी 55 कोटी रुपये पोच झाले. कोण म्हणते? बरं का, संबंधित मी त्याच्यामध्ये माझ्या पत्रामध्ये सांगितलं, हे मंत्री कोण देवेंद्रजींना माहिती आहे. मुंबई महानगरपालिकेला माझं पूर्ण होत आहे. हे पैसे त्या संबंधित वरिष्ठ मंत्र्याला मिळालेले आहेत, अधिकाऱ्यांना मिळालेले आहेत. याच्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. आणि अद्यापही गणवेश मुलांना मिळालेले नाहीत. कळलं? कोण आहेत हे भ्रष्टाचार करणारे? याने महाराष्ट्राची बदनामी झाली आहे. मुलांच्या शालेय शिक्षणाच्या साहित्यामध्ये खरेदी भ्रष्टाचार करताय, यात काय बदनामी होत नाही महाराष्ट्राची? कोण आहेत ते मंत्री? हे मंत्री जाहीर करावं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी. सुप्रीम कोर्टला तुम्ही जुमानत नाही. तुम्ही सुप्रीम कोर्टाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांवरती काम करत नाही. आणि किती 594 रुपयाचा फरक आहे एका नगामागे. म्हणजे किती कोटी, शेकडो कोटीचा भ्रष्टाचार. पिंपरीत कुठे गेले ते मुलुंडचे नागडे पोपटलाल? जाऊन नाचा तिकडे आता आयुक्तांच्या दालनाबाहेर. जर तुमच्या अंगावर कमरोती का कपडे उरले असतील तर दाखवा ना. कुठे ईडी, कुठे अँटी करप्शन? हा विषय गंभीर आहे. हा विषय आम्ही पुढे नेणार आहोत. मुंबई मनपाला जेम पोर्टल मधून खरेदी करायला लावली. इथे नाही, मुंबई महानगर हा विषय माझा नाही. आहे की डॉक्टर मारहाण प्रकरणात आरोपी असलेले शिंदे शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या बाबतीत न्यायालयानं म्हटले की त्यांना न्यायालयात हजर करा, त्यानंतर आम्ही पुढील आदेश देतो. पण सरकार आणि गृह विभाग त्यांना वाचवण्याचा गुंडांना वाचवते. बघा, कारण पोलिसांनी पोलीस कोठडीऐवजी डायरेक्ट न्यायालयीन कोठडीची मागणी केली. हो, असं आहे की याला जबाबदार राज्याचे गृहमंत्री आहेत. पोलीस त्यांचं ऐकत नाहीत. खास करून ठाणे जिल्ह्यातले पोलीस हे त्यांचं ऐकत नसून ठाणे जिल्ह्यातलं पोलीस आयुक्त आणि त्यांचं पोलीस दल संपूर्ण शहरातलं हे डेप्युटी CMचं हे आहे, घरगडी आहे, हरकामे आहेत. सामान्य माणसाला एक न्याय आणि महिला डॉक्टरवरती हल्ला करणाऱ्या गुंडांना दुसरा न्याय. कोण लागतात तुमचे हे गुंड? हे प्रकरण साधं नाही आहे. हे प्रकरण आम्ही सोडणार नाही. याच्यामध्ये न्यायालयाची कसोटी तर आहेच आणि ह्याच्यामध्ये पोलीस दलाची प्रतिष्ठाही पणाला लागलेली आहे. पोलीस कोणाच्या घरगड्यासारखं काम करताय ठाण्यातलं हे आता ह्या वेळेला दिसेल. बोलिये. आणखी एकच विषय आहे. महाराष्ट्रातला समान नागरी कायदा महाराष्ट्रात लागू करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या. काल असे संकेत राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. हो, ती कमिटी जर पाहिली असेल तर आपल्याला कळेल त्या कमिटीवरती कोण कोण आहेत ते. कमिटीमध्ये सर्वसमावेशक अशी कमिटी पाहिजे ना, जे महान एका विचाराचे, बरं का, एकविचारी असे लोक त्यात घेतलेले आहेत. खरं म्हणजे त्या कमिटीमध्ये दोन्ही सभागृहातील जे प्रमुख नेते आहेत त्यांनाही घेतलं पाहिजे. समान नागरी कायदा हा महाराष्ट्रासाठी आपण आणणार असाल तर तो काय फक्त एका विचाराच्या पक्षाची भूमिका असू शकत नाही ना. समान नागरी कायदा ही सगळ्यात आधी या भारतामध्ये जर कोणी आवाज उठवला असेल तर तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी उठवलेला आहे. मग
त्याच्यामध्ये या सभागृहातले विधानसभेतले 2 प्रमुख पक्षाचे नेते हवेत किंवा विधान परिषदेतले हवेत. दिलेत का? नाही. त्यांच्या हाताखालची ताटाखालची मांजरं होऊ शकतील अशा प्रकारचे लोक आहेत. जस्टिस रंजना देसाई त्याच्या प्रमुख आहेत. जस्टिस रंजना देसाईंनी हेच काम गुजरातमध्ये केलेलं आहे. मला त्यांच्याविषयी आक्षेप नाही आहे. जस्टिस रंजना देसाई यांनी ह्याच समितीचं काम उत्तराखंडमध्ये केलं आहे आणि आसाममध्ये केलं आहे. जिथे जिथे भारतीय जनता पक्षाची सरकार आहेत तेथे समान नागरी कायद्यासंदर्भात ड्राफ्ट तयार करण्याचं काम रंजना देसाई यांच्याकडेच दिलेलं आहे जाणीवपूर्वक. हे थोडं रहस्यमय आणि संशयास्पद आहे आणि ते रहस्य काय ते माझ्याकडे आहे, मला माहिती आहे. नाही राऊत साहेब, आपला एक स्पेसिफिक प्रश्न आहे. राऊत साहेब, स्पेसिफिक प्रश्न हा आहे. तुम्ही म्हणालात की देशात सगळ्यात पहिला आवाज समान नागरी कायदा लागू करण्यासंदर्भात महाराष्ट्रातून बाळासाहेबांनी उचलला. जर महाराष्ट्रामध्ये हा कायदा लागू केला जाणार असेल तर त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं समर्थन विधिमंडळात मिळेल का? आधी या कमिटीचं काम सुरू होऊ द्या. या कमिटीला अनेकांना बोलवावं लागेल, अनेकांना. त्याच्यामध्ये काय भूमिका आहेत प्रत्येक घटकाच्या त्या समजून घ्याव्या लागतील. त्याच्यामध्ये जर भारतीय जनता पक्ष राजकारण आणत असेल तर आम्हाला त्याच्याकडे फार डोळसपणे पाहावं लागेल. पण आम्हाला माहिती आहे समान नागरी कायदा काय असायला पाहिजे, कसा असायला पाहिजे, त्याच्यामध्ये कोणते मुद्दे असायला पाहिजे, हे आमच्याकडे त्यांच्यापेक्षा आधीपासून आम्ही याचा अभ्यास केलेला आहे. हां, बोलिये. चिंचवडमध्ये सर अजूनही कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली लोक तो नहीं, नाराज कल थे, आज नहीं हूँ. पवार साहब हमारे सुप्रीम लीडर है महाविकास आघाड़ी के, हमारे नेता है. कल हमारी भावना थी, हमने कल उसके बारे में व्यक्त की है. नहीं, देखिए, एकनाथ शिंदे इस देश का सबसे बड़ा गद्दार है, ये हम मानते हैं. जब अजित पवार ने पवार साहब की पार्टी तोड़ी तो भी हमें इतना ही दिल को हमारी चोट लगी. ऐसे लोगों को, हमारे जैसे लोगों ने जो राजनीति में है, प्रतिष्ठा नहीं देनी चाहिए किसी भी हालत में. तो कल कोई भी गद्दारी करेगा और हम बड़े नेता जाकर उनके घर में चाय पियेंगे तो कार्यकर्ता क्या सोचेंगे. मैं कार्यकर्ताओं के भावना के बारे में बोल रहा था कि कार्यकर्ता को अच्छा नहीं लगता है. चलो ठीक है. नितिन गडकरी कह रहे हैं कि उनकी बदनामी की जा रही है T20 को लेकर. आप किसे देखते हो कि विपक्ष तो इतना कमजोर हो चुका है, तो उनकी अनेक गाड़ियां इसमें नुकसान हो रही है इथेनॉल मिलाने की वजह से. नहीं, तो गडकरी साहब ने उसका एक प्रेजेंटेशन देना चाहिए. लोगों के मन में जो भ्रम फैला है उसमें उनके पार्टी के लोग हैं. नितिन गडकरी जी को बदनाम करने में और कोई नहीं है, भारतीय जनता पार्टी के ही लोग हैं जो गडकरी साहब को बदनाम करना चाहते हैं, उनको किसी एक जाल में फंसाना चाहते हैं. जैसे 2014 से पहले उनका जो सेकंड टर्म पार्टी अध्यक्षता की हो रही थी तब भी उनको इस तरह से फंसाया गया. एक वो मजबूत दावेदार है प्रधानमंत्री पद के, इसीलिए उनको बदनाम करो, इतना बदनाम करो कि लोगों के मन में उनकी छवि, उनकी प्रतिमा बहुत खराब हो जाए. और ये उनके पार्टी के लोग कर रहे हैं, उनको भी मालूम है. नाशिकमध्ये नगरसेवकांना गळाला लावायचा प्रयत्न चालू आहे. गळा लागला भाऊ. इथे महानगरपालिका